मम्मी आज काय खाणार? आज तुला आवडेल ते मस्त चमचमीत काहीतरी बनव. चालेल. आज आपण मटन रेसिपी बघूया. त्याच्यासाठी कुकरमध्ये इथे मी तेल टाकलेलं आहे थोडंसं. सोबतच चरबीही टाकलेली आहे. चरबीला स्वतःचं तेल असतं म्हणून बरं का. चॉप केलेला कांदा आणि कढीपत्ताही टाकून घेतला आहे. मस्त मिक्स करून घेतलं. मीठ, हळद आणि स्वच्छ धुतलेलं मटण टाकून घेतलं आहे बरं का. तर याच्यामध्ये 2 ग्लास इथे पाणी टाकायचं आणि मस्त 5 ते 6 शिट्ट्या येऊन व्यवस्थित शिजवून घेऊया. वाटण्यासाठी थोड्याशा तेलामध्ये मी ते 2 मोठे कांदे कापलेले आहेत बरं का आणि तेही भाजून घ्यायचे. 2 लसणाच्या पाकळ्याही मस्त सोलून भाजून घेतलेल्या आहेत. असं गुलाबी रंगाचं झालं की साईडला काढून घ्यायचं. ओलं खोबऱ्याला स्वतःचं तेल असतं त्याच्यामुळे तेल टाकायची गरज नाही. तेही मस्त भाजून घ्यायचं. सोबतच जिरं, भाजकी डाळ, धणे व मिरची थोड्याशा तेलामध्ये अशी लाल होऊस्तर भाजून घेतली. 2 मोठे टोमॅटो, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर हेही आपल्याला मस्त मऊ होऊस्तवर भाजून घ्यायचं आहे बरं का. याचं आता आपण वाटण करून घेतलेलं आहे. आता मटणाला देऊ फोडणी. कुकरमधून मटण मी साईडला काढून घेतलेलं आहे. त्याच कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. वाटण टाकून घेतलेलं आहे. मीठ, घाटी मसाला, हळद इतकंच टाकून शिजवलेलं मटण टाकून घ्यायचं स्टॉकसोबत. तुम्हाला जर मटणामध्ये पाणी कमी वाटत असेल तर अजून एक्स्ट्रा टाकू शकता. मस्त असं 15 ते 20 मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून मस्त सर्व करायचं आहे बरं का. हा बघा कलर किती छान आला आहे. बरं मी इथे सुकं मटणही केलेलं आहे. थोड्याशा तेलामध्ये जिरं, कढीपत्ता आणि त्यात सेम वाटणामध्ये केले आहे बरं का. वाटण 2 ते 3 मिनटं भाजल्यानंतर थोडंसं मीठ, हळद, घाटी मसाला, धनापूड आणि गरम मसाला टाकून मस्त 2 ते 3 मिनटं अजून फ्राय केले. हे शिजवलेलं मटण मी याच्यामध्ये घालून घेते आणि थोडंसं हलकंसं पाणी टाकायचं आहे बरं का. काय मस्त वास येतोय. हा मम्मी हे घे. वाव, मटण छान वास येतोय हो. अशाच मस्त आणि चमचमीत रेसिपीजसाठी मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. आणि जेवण खूप यम्मी झालंय.